साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यामधले 8 पर्यटक आहेत ते कोकणामध्ये हर्णे बंदरावर या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते। मात्र परतीच्या प्रवासात जात असताना रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये या पर्यटकांच्या वाहनाला भीषण अपघात झालाय आणि साधारणतः 1000 फूट खोल दरीमध्ये त्यांची जी स्कॉर्पिओ कार आहे ती या ठिकाणी कोसळली आहे आणि या अपघातामध्ये 8 जणांचा आहे तो मृत्यू झालेला आहे। आपण बघितलं तर या सध्या घटनास्थळावर अनेक बचाव पथक आहेत ती दाखल झालेली आहेत आणि यामध्ये आता मृतदेह आहेत ते बाहेर काढण्याचं सध्या हे काम आहे ते सुरू आहे। आतापर्यंत 2 ते 3 मृतदेह आहेत ते या बचाव पथकाला बाहेर काढण्यात यश आलंय आणि त्यामुळे आपण बघितलं तर साधारणतः या ठिकाणी जी वाहन आहे ते उंच अशा रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या या टेकडीवरून आहे ते खोल दरीत या ठिकाणी गेल्याची प्राथमिक माहिती आहे। आपण बघितलं तर याच वाहनाचा आहे तो या ठिकाणी हा आरसा आहे तो या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय आणि असे अनेक या वाहनाचे पार्ट्स आहेत ते या घटनास्थळावर सापडल्यामुळे पोलिसांना या ठिकाणी याच घटनास्थळावरून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आणि त्यानंतर आता हा शोध कार्य आहे तो सुरू झालेला आहे। आपण बघितलं तर आंबेनळी घाट हा 2 जिल्ह्यांना जोडतो, मात्र या आंबेनळी घाटामध्ये अनेक खोल दऱ्या आहेत आणि या दऱ्यांमधून जात असताना अनेक अपघात देखील या आधी घडलेले आहेत। दापोली कृषी विद्यापीठाचा अपघात देखील याच घाटामध्ये आहे, तो 2018 मध्ये घडला होता आणि याच्यामध्ये एकूण 33 जणांचा आहे तो या ठिकाणी मृत्यू या ठिकाणी झाला होता आणि आपण बघितलं तर आता हा देखील अपघात आहे तो भीषण होता आणि या भीषण अपघातामध्ये या बचाव पथकांना पोलीस यंत्रणांना हे मृतदेह शोधण्यासाठी अनेक अडथळे येत आहेत। मात्र पुढील काही तासामध्ये हे मृतदेह आहेत ते हाती लागतील आणि त्यामुळे बचाव यंत्रणा आहेत त्या अनेक यंत्रणांचा वापर करून हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील असल्याचं बघायला मिळतंय। गणेश मापराळकर, एबीपी माझा, रायगड।